फायनली आम्ही वेट एन्जॉयच्या वॉटर पार्कला पोहोचलेलो आहे. मी ना खाली बसलेलो होतो, डायरेक्ट खाली सटकलो होतो. ना 2 मेंबर अटकून गेले होते या राईड मध्ये. कशा अटकले मध्ये पाडला. आता काही दुःख नको दाखवू नाही शकत. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आता सकाळचे 5:30 वाजले. आम्ही चाललोय शिर्डीच्या वेट एन्जॉय वॉटर पार्कला आणि खूप जास्त मजा येणार आहे. आम्ही 6 जणांचा ग्रुप आहे. सोबत कोण कोण आहे मी सगळ्यांना गाडीत बसल्यावर इंट्रोड्यूस करून देतो. त्याच्या पहिले मी आवरून घेतो. जर आम्ही वॉटर पार्कला गेलो तर काळं पडू, त्याच्यामुळे खूप सारं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावूनच घेतो. आणि आरोही आपल्या सोबत नाहीये. आरोही आज घरीच थांबणार आहे. तिचा व्लॉग सेपरेट येणार आहे आणि माझा व्लॉग सेपरेट येणार आहे, जो की असणार आहे वेट एन्जॉय वॉटर पार्कचा. आणि वॉटर पार्कला आम्ही काय काय मजा करतो, मस्ती करतो ते बघायचं असेल तर हा व्लॉग आपला कंटिन्यू बघा. तर काही माझा आजचा गेटअप बघा ना, मी कोणतं टी शर्ट घातलंय. हमारे कपडे घालने के रे बाबा, नो लफडे, ओनली सह्याद्री के कपडे. फुल प्रमोशन आपल्या शॉपचं. आणि मी ट्रान्सपरंट गॉगल पण घेतलेला आहे आणि अजून एक सेफ्टी गॉगल नसतो का जो बाईकवर वगैरे घालता, तो पण सोबत घेतलेला आहे. लय एक्साइटेड आहे. चला आता पोरं गाडी पुसायला गेलेले. मी त्यांना जॉब लावून दिला होता, म्हटलं तुम्हाला जर सोबत यायचंय ना प्रत्येकाला गाडी स्वच्छ करावं लागेल. मी ना माझी बॅग वगैरे सगळी घेतलेली. पसारा बघा किती पडलेला आहे. चलो लेट्स इग्नोर इट अँड लेट्स गो टू वॉटर पार्क. आम्ही वॉटर पार्कला जाण्यासाठी ना खूप एक्साइटेड आहे. आणि आता दादा आहे ना इकडे ऍपल खातोय. पियुष तू एक्साइटेड आहे का वॉटर पार्कला? हो मी पण. तो पहिल्याच तयार होता. त्याला माहिती तू काय विचारणार, तू पहिलेच म्हणतो मी पण. आणि सगळ्यात जास्त मिस करणार आहे आरवी, कारण ती येणार नाहीये वॉटर पार्कला. आम्ही काय काय मजा करतो तिकडे तू फक्त आता ब्लॉग मध्ये बघ. आम्ही गाडीकडे चाललोय. ह्या अशी काट्यांनी काय मी ती गाडी पुसली का नाही? नीट पुसली. मी वरतून बघतच होतो. का तू का नाही गेला मग पुसायला? नीट बघत होता. तू आवाज दिल आणि ब्लॉग गेला, त्यामुळे लगेच खाली आलतो. ते मस्त मॅट काढत होते, झटकत होते, गाडी पुसत होती. असं काही फिरायला नाही म्हटल्यावर ना सगळं ऐकते माझं. अरे बापरे, अरे बापरे, असं काही दुसरं सांगितलं असत केलं नसतं पटकन. आता फिरायला जायचं तर गाडी पुसली का रे गणपत? हा एकच झालंय. ए सगळ्यांनी एक अंडरवेअर वगैरे घेतलाय ना, कोणी कोणाची देणार नाही. मी तर माझी बिलकुल देणार नाही. घेतला का तू रे गोल्या? तू काही गरज नाही म्हणा, तीच घालायची म्हणा काढून, आहे की नाही रे? गोल्या कसा असतोय. चला एक्साइटेड आहे का? आम्ही ना सोबत एवढा ग्रुप चाललेला आहे. मी आहे, गोल्या आहे, हर्षद आहे, पियुष आहे, आशिष आहे, यश आहे. आम्ही एवढे सगळेजण चाललेलो आहे. आणि आमच्या मेंबरनी ना एकाने फोन पण घेतलेला आहे, त्याची पार्टी पण आहे. यश फोन दाखव. यशनी ना नवीन फोन घेतलेला आहे. यश पार्टी कुठे रे? उद्या? मला तर वाटलं आज पार्टी तिकडं. चला आवरलं सगळ्यांचं, निघायचं. बाय बाय मम्मी. आमच्या एका मेंबरची चड्डीच घरी राहिली ती. अंडरपॅन्ट विसरून गेलता. चलो बाय बाय रे. बाय मम्मी. बाय. तुम्ही कुठे आहे? तुला करमत नाही का? तू थांबू शकतो. नाही मला नाही थांबायचं. चल रे यश, तुझी पण चड्डी राहिली ती काय? तुम्ही दोघं एकच घालणार असेल ना? आमच्यातल्या एका मेंबरला अचानक गावाकडे जावं लागलं, त्याच्यामुळे तो मेंबर नाहीये पंढरनाथ. नाही तर तो पण असतो सोबत, अजून मजा आली असती. आरोल काही करमलं नाही, इथपर्यंत आली आम्हाला बाय बाय करण्यासाठी. गुळगुळ लावली. 5:30 निघायचं तुम्हाला. तू नेऊन सोडती का मग आम्हाला आता? काम होतं ना. मिनी ब्लॉक चिकली. हा ड्रायव्हर हे आहे ना, ड्रायव्हर समोर बसायला आलेला आशिष आणि बाकीची गँग मागे. बोला साई बाबा की जय, गणपती बाप्पा. चला आपल्या प्रवासाला सुरुवात करू. आपण ऑलरेडी लेट झालेलो आहे गाईज. आपल्याला किती वाजता उठायचं होतं? 5 वाजता उठायचं होतं. सगळे लेट उठले तुम्ही. का रे गोल्या?
आणि तू रे? मी लवकर उठलो नव्हतं उठलो. काही भामट्या सांगते. उठलो सगळ्यात कोणाला उठलो. आम्हाला जायला एक भारी रस्ता येतो म्हणजे समृद्धी महामार्ग. आम्ही डायरेक्ट त्या रस्त्याने जाणार आहे, जेणेकरून आम्ही 2-2.25 तासातच डायरेक्ट शिर्डी वॉटर पार्कला पोहोचून जाऊ. आम्ही ना रत्नागिरीला गेलो ना तेव्हा यशला सोबत नेलं नव्हतं. यश डायरेक्ट रडायला लागला होता. मग मी तेव्हा यशला म्हटलं होतं की तुला ना वॉटर पार्कला नेईन. यश नेलं की नाही वॉटर पार्कला? मग आता गाडीत बसल्या बसल्या म्हणे मला वाटलं होतं म्हणे दादा नेतच नाही वॉटर पार्कला. भाऊ आपण जे बोलतो ना ते करतो. भल्या तू पण रडायला लागला तेव्हा. तू पण म्हणतो दादा दादा प्लीज कुठेतरी ऍडजस्ट करा म्हणे मला, पण मला येऊ द्या म्हणे रत्नागिरीला. कुठं पण बसतो तेव्हा जागेच नव्हती. वरती बसतो होता डिग्गी मध्ये. अरे येड्या तुझ्यासाठी अख्खी गाडी रिकाम करायला लागल तेव्हा मोकळा चाकळा बसतील. तू डिग्गी मध्ये कसा बसला असता? पण जाऊ द्या. आज काय करा माहिती का, मस्तपैकी वॉटर पार्कला फुल एन्जॉय करून घ्या. डायरेक्ट रत्नागिरी ते सगळं इकडे वसूल करून टाका. जिथं फिरायला गेली नसल असेल ते सगळं विसरून जा. आज डायरेक्ट वॉटर पार्कला फुल मज्जा करा. काय रे आशिष? आता एन्जॉय करून घ्या मस्त, जेवढं मन मोकळं करून घ्या डायरेक्ट. हा नंतर मग सुट्ट्या बिट्ट्या काही नाही भेटणार बरं का. काय यश काय आणि गोल्या तुला अलग आम्हाला मदत करायला. आणि आम्हाला ना आमचा सगळा ग्रुपच जायचा होता, पण आज सगळ्यांच्याच मागे काम आले. आमचे रवी भाऊ, अमोल भाऊ, त्यांच्या मागे पण एक जत्रा होती, ते जत्रेसाठी गेलेले. परत आमच्या अरविंदला बरं नाहीये, त्याच्यामुळे ग्रुप आहे ना खूप इकडे तिकडे डिवाइड झालेला आहे. पण आम्ही ना पुढच्या वर्षी सगळा ग्रुप जाऊ. डायरेक्ट वाटलं असतं मोठी गाडी करू, बट सगळा ग्रुप जाऊ. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. तर फायनली आता आम्ही ना कोपरगाव मध्ये एंटर झालेलो. इथून आहे ना आता शिर्डी थोडंच दूर आहे, म्हणजे वेट एन्जॉय वॉटर पार्क जिथं आपल्याला जायचंय. बट आता आहे ना 8 वाजले आणि ते वॉटर पार्क जे 10 वाजता ओपन होतं तोपर्यंत 2 घंटे आम्हाला इकडेच कुठेतरी टाइमपास करायचा आहे. म्हणून म्हटलं की गाडीमध्ये ना मी सीएनजी टाकून घेतो, कारण सीएनजी पण गाडीतले ना खूप जास्त कमी होऊन गेलेलं आहे. तर आता ना मी सीएनजी टाकण्यासाठी थांबलेलो आहे आणि भरपूर सारी लंबी लाईन आहे. बट आमच्याकडे काय लय मोठा टाइम आहे. बरोबर ना रे? बोर नाही झाले कोणी? काही वाटलं नाही हा एवढा दूर आलो, पण असं वाटलं तिथून बसलो आणि डायरेक्ट इथं उतरलो. असं काही वाटलं नाही, एवढा प्रवास काही जाणवलाच नाही. एकाच तासात आपण शिर्डीला आलो. तिकडे ना काहीतरी गहन विषयावरती चर्चा चालू आहे त्यांची, आणि इकडे पहा मी गाडीत बसलेलो मी आशिष. त्यांचं काय डिस्कशन चालू असेल रे, कोणती राईड करायची, कुठं कुठं मज्जा करायची, कोण कोण जोडी राहणार रे. जोडी लगेच झाली मी तयार झाली का? अरे बापरे, आम्हाला थांबल्याचा काहीतरी फायदा आला. सीएनजी एकदम फुल बसून गेलं गाडीमध्ये. हे बघा आता टेन्शन नाही, डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला पण गाडी जाते रिटर्न. गाडीच्या आहे ना मागच्या एका टायर मध्ये हवा कमी वाटत होती, त्याच्यामुळे आम्ही ना आता हवा पण चेक करून घेतोय. पंक्चर आहे? अरे देवा, काढूनच घ्या पंक्चर. बरं झालं बघितलं आपण लवकर. खेळा बघा केवढा मोठा. तर गाडीमध्ये बघा केवढा मोठा स्क्रू निघाला. बरं झालं आम्ही ते लवकर बघितलं, कारण समृद्धीवरनं जायचंय आम्हाला रिटर्न. मला असं वाटतं पेट्रोल पंपावर वगैरे आधीपासूनच हवा कमी होती घरापासून, तेव्हाच म्हणायचं. आणि आपल्या गाडी ट्यूबलेस आहे ना, त्याच्यामुळे ते जाणवलं नाही आपल्याला. तर फायनली आपल्या गाडीचं आता पंक्चर निघालेलं आहे, पण तरी पण त्यांना म्हटलं सगळ्या गाडीतली ना एकदा हवा चेक करून घ्या. बस बस सर बस. तर काही फायनली आम्ही वेट एन्जॉयच्या वॉटर पार्कला पोहोचलेलो आहे. तर पहिले ना आम्हाला थीम पार्कला जायचंय तिकडे समोर, त्याच्यानंतर आपण वॉटर पार्कला जाऊ. समोर बघा उंट. हर्षदला तर जरा जास्तच एक्साइटमेंट आहे सगळ्यांपेक्षा. ती गाडी लॉक केली का? बटन दाब त्याचा. आता का चलो. तर पहिले आम्ही ना आता इकडे थीम पार्क मध्ये चाललेलो आहे. चला लवकर. इकडे ना नाईटला इतका भारी शो असतो माहिती का, पूर्ण लेझर लाईट वगैरे लागतं याच्यावरती. आपण बघितलं ना पहिल्यांदा. कोण आलं शिर्डीला आणि इकडे वॉटर पार्कला? तुम्ही गेल्या तू? तर तिकीट काउंटर जे आहे ना ते 9:30 वाजता चालू होणार आहे ना, आता 9:15 झालेले आहे. तोपर्यंत आम्हाला इकडे बाहेरच बसायचं. आज जर आहे ना पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. पाऊस आला तर वॉटर पार्क मध्ये लय मजा येईल. तर आता ना 10 वाजलेले आम्हाला त्यांनी भरपूर वेळपर्यंत बसून ठेवलं. आता सगळेच बोर झालेले, सगळ्यांना एक्साइटमेंट आहे मध्ये जायची. थोडा और सहन करलो अभि. आम्ही थीम पार्क मध्ये लास्ट इयर आलो होतो ना, तर ह्या 2 गोष्टी नव्हत्या, 1 आणि 2. आता कालिया मर्दन आणि मूषक महाराज हे पण ऍड झाले. आता ते बघायचे एक्साइटमेंट जास्त आहे. तर फायनली आता आम्हाला तिकीट भेटलेले. भेटले रे तिकीट. लय थकले होते थांबून थांबून. भाऊ चला मध्ये.
तर आपल्याला जे तिकीट भेटतं ना त्याच्या हातामध्ये येत आहे बघा राऊंड करून. तर आता आहे ना आम्हाला तीर्थयात्रा बघायला जायची. या पोरांनी तीर्थयात्रा तर कधी बघितली नसेल, चला बघून घ्या आताच. बसले पोराव गाडीमध्ये. आपली गाडी किती भारी आहे. हा तू चालव. ही गाडी कोणी चालू शकतं बरं का. पुढं बसा ज्याला चालवायची त्यांनी. गोला चालवायची का हर्षद तुला चालवायची नका तुम्ही मागूनच चालवा आता. तर काही हा जो ब्लॉग आहे ना आपण हा ऑलरेडी केलेला आहे तीर्थयात्रेचा. सो आता आहे ना सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये दाखवतो. तर आता ना आम्ही पूर्ण तीर्थयात्रा केलेली आहे. मजा आली का रे. ज्यांचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता त्यांना मजा आली का. खूप मजा आली. तुला रे गोल्या. तर आता आहे ना आम्ही लंका दहन बघण्यासाठी आलोय जो की म्हणजे थीम पार्कचा आहे ना सगळ्यात फेवरेट पार्ट आहे माझा. तर आता आहे ना आम्हाला असे 3D चे चष्मे पण दिलेले आणि समोर आता 5D शो लागणार आहे. 5D शो मध्ये काय होतं माहिती का समोर आपल्याला सगळं 3D मध्ये दिसतं आणि ही चेअर जी आहे ना ही पूर्ण मूव होती. म्हणजे असं आहे ना असा 5D शो आहे. याच्यातून पाणी निघतं आणि खाली ना हे असं वळवळ करतं. तर म्हणजे आपल्याला नाही का हनुमानजीच्या शेपटी सारखं फील होतं आणि खूप भारी एक्सपिरियन्स येतो. आता यांचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे यांना तर खूप जास्त मजा येणार आहे. पण आम्हाला माहिती काय काय घडणार आहे. ही चेअर सगळी हलते डायरेक्ट. तर काही तिथे ना खूप जास्त मजा आली. मजा आली का रे. यश एवढा घाबरत होता माहिती का नुसतं ओरडत होता. घाबरत होता ना. मी काय केलं तर असेच दादा माझ्या बाजूलाच होता असं हात पकडून घेतला होता त्याचं मला विजटी तो बोल सोड मला पण पाहू दे. पियुष मजा आली का लंका दहन बघायला. आता आहे ना आम्ही द्वारकामाई सुद्धा बघितलेली आहे. तिथं इतकं रिअलिस्टिक फील होतं माहिती का खूप भारी. डायरेक्ट अंगावर काटा येतो. सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागलेली दिसतीये. खाऊन घ्या आता पोटभर. तर आता ना आमचं पोटभर जेवण पण झालेलं आहे. जेवणाची क्वालिटी इथली ना एकच नंबर आहे. डायरेक्ट एकच नंबर. क्वालिटी कशी वा जेवणाची. राईस तर आवडला मला. राईस प्लेट आणि म्हणजे चायनीज प्लेट जी होती ना ती एकच नंबर होती. भारी होतं ना. असं मन प्रसन्न झालं. आता आम्ही थीम पार्क मधनं बाहेर निघालेलो आहे आणि आता आम्ही चाललोय वॉटर पार्कला. फायनली हे पोरांचं किती वेळ चाललो होतं वॉटर पार्कला चला वॉटर पार्कला चला. आता आम्ही फायनली वॉटर पार्कला चाललोय. आता आपल्याला वॉटर पार्कचे पण तिकीट भेटलेले ते आपल्याला सेम आता हातामध्ये घालायचे. बरोबर आहे ना. कुठले ओम साई. तर आता आम्ही वॉटर पार्क मध्ये एंटर पण झालेलो. या ठिकाणी आम्हाला 2 लॉकर पण भेटलेले आणि कपडे पण भेटलेले. बरं झाल्यांना कपडे भेटलेले त्यांच्या चड्डा फाटलेले आहे. चड्डीला किती होले 3 तुझ्या रे. एक पण नाही 4 आहे 4 आणि हर्षदच्या 10. तर काही जेव्हा असा आउटफिट आहे माझा. अशी चड्डी बिड्डी मस्त भारी दिली. बोला मी निंजा हातोडी नाही तो पण घे सोबत. आता सगळे खुश झाले. कपडे पण चेंज केले. आता डायरेक्ट पाण्यात उड्या मारायच्या आहे. चलो जेवढी मजा येते वॉटर पार्कला. एन्जॉय. बरं झालं ऊन आलं. मला टेन्शन आलं होतं म्हटलं पाऊस आला ना एवढं एन्जॉय होणार नाही. बट ऊन आलं त्याच्यामुळे खूप जास्त एन्जॉय होतंय. तर काही चला आपण आता इकडचं राईड करायला जाऊ. चला बरं. मजा आली का. आता आहे ना आम्ही लेझी रिव्हर मध्ये चाललोय. त्याच्यात आहे ना आपल्याला असं एक ट्यूब देते आणि त्या ट्यूब मध्ये बसायचं आणि ती रिव्हर आहे ना ऑटोमॅटिक आपल्याला समोर घेऊन जात असती. तर आम्हाला इकडे लेझी रिव्हर मध्ये बसायचं होतं पण इथे ना खूप जास्त वेळ लागणार आहे वाटतं. खूप जास्त वेटिंग आहे. तर आम्ही आता पहिले मोठा राईड करून घेतो. टोला उठाली आहे मी जा रहा हूं ऊपर.
मजा आली का? लय मस्त मजा आली. पण भीती वाटली होती ना तुला? मी असं झालतो डायरेक्ट आणि मी ना खाली बसलेलो होतो डायरेक्ट खाली सटकलो होतो. कोण हर्षद? असं झालतो मी डायरेक्ट. मज्जा तर येते पण काही गोष्टींची लय काळजी घ्यावी लागते. म्हणजे इकडे तिकडे हात नाही मारायचे. हर्षद तू ना तिकडे हात लावत होता त्याच्यामुळे आपण पडू शकत होतो. असे हात नाही लावायचे. ते पकडायचं ग्रॅब हँडल असतं ना ते व्यवस्थित पकडून धरायचं. आणि तू तुझी चडीदार वरती पकडून धरली तुझी हँडलवर दिसते. आता ना आमचे राहिलेले मेंबर राईड करतायत जसं की यश आणि आशिष. चलो ऑल द बेस्ट. काही काही राईड इतका खतरनाक आहे ना लय मजा येते. पण भीती पण वाटते आणि मजा पण येते. असं म्हटलं ना की एवढं मोठं टॉवर चढून जावं लागतं मग त्या राईडचा आनंद घेतात. ही राईड तर लय खतरनाक वाटते. बाप लय खाली जायचंय तसं फिरून यायचंय. हर्षदला नाही का दिदी सोबत पाठवून दिलं. तिला कंपनी नव्हती आणि मला दुसरी कंपनी भेटून गेली. घाबरू नको काय. ऑल द बेस्ट. नाही पॅक पकड. हो हो आता ना आमचे 2 मेंबर हरवले आशिष आणि यश. ते कुठे गेले आता आम्हाला त्यांना शोधायचंय. एवढं मोठं पार्क आहे आता कुठे शोधायचं त्यांना. तर फायनली आमचे हरवलेले मेंबर भेटलेले. स्वागत आहे तुमचं स्वागत आहे. त्या राईड साठी ना 3 जण लागतात. तर आम्ही 1 2 3 एका राईड मध्ये 1 2 3 एका राईड मध्ये. तर आता हर्षद आम्ही 3 बसलेलो आहे. चलो मजा येते का? हे नागिन केली आम्ही. एवढी मजा आली माहिती का. बट हर्षदला त्यांना आहे ना राईडच करता आली. हे अटकले आपले. अरे कुठं अटकले आपले. अरे ते आमचे 2 जण अटकले ना. आमचे ना 2 मेंबर अटकून गेले होते या राईड मध्ये. कसं अटकले मध्ये गोला लोट. हर्षद ना नाराज झाला तर त्याला ही राईड करायला भेटली नाही. तर बट बरं झालं त्यांनी राईड केली नाही. वेट जर कमी असलं ना तर माणूस मध्येच अटकून जातो. हे आमचे दोघं मध्येच अटकून गेले होते. तुमचं वजन कमी म्हणून. हा का. हर्षद बिचारा नाराज झाला गेला तिकडे. आता बरं झालं तू त्या राईड मध्ये आला नाही. तिकडे ना हे दोघं अटकले होते. तुम्ही कुठे गेले नंतर मग? ब्लॅक होल मध्ये गेलतो. हे ओपनच नाहीये पूर्ण डायरेक्ट क्लोज आहे. मजा आली त्याच्यात. याच्यात जाऊन आले हर्षद. चला आता पुढे जाऊ. लेझी रिव्हर मध्ये जाऊ आता. तर आता ना आम्ही लेझी रिव्हर मध्ये आलोय. हे बघा. ए पुढे पुढे चलो. हर्षद चल पुढे चलो. गोल्या पाडला. गोल्या पाहिलाच पाडला. मला ना सगळ्यात जास्त लेझी रिव्हर मध्ये मजा येते. 1 नंबर फील होतं डायरेक्ट. हा हा हा. आणि याची हाईट पण नाही जास्त. आज उभा पण राहू शकतो आपण. मजा येते का हर्षद? बस त्याच्यात. वॉटर पार्क मध्ये एवढी मस्ती केली माहिती का. परत आम्हाला भूक लागली होती. या साईडला ना मस्तपैकी जेवण पण झालेलं आहे आमचं. ए आता जायचं ना उड्या मारायला. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted you've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head, I like you in my bed, but you keep me on red, oh. काही इतकी मजा आली माहिती का. आमच्या पोरांनी ना इतक्या वेळपर्यंत एक टॉवेल वापरली. नंतर माहित पडली त्या आमच्या ग्रुप मधले कोणाचीच टॉवेल नाही. आम्हाला वाटलं कोणाच तरी असेल. बट नंतर कळालं ती टॉवेलच कोणाची नाही. 3ऱ्याची टॉवेल वापरून घेतली का रे. हा
चला हो, थँक्यू. फायनली आता आम्ही वॉटर पार्कच्या बाहेर आलेलो. इतकी मजा आली ना, मजा आली ना. लय मज्जा आली. किती मजा आली. लय डायरेक्ट. आता सगळे ना घरी जाऊन असे झोपणार माहिती का, कारण पाण्यात एवढ्या उड्या मारल्या सगळ्यांनी. इतकं एन्जॉय केलं, इतकं एन्जॉय, डायरेक्ट पैसा वसूल एन्जॉय. I got issues in my head. I like you in my bed, but you keep me on red. Oh, everything is like a test. I better not text or I'll come off desperate. But if I lay down and I play down. आरोही आम्ही आलो. सॉरी. जेवण नाही करून आले का रे. आलो. खिचडी लावली. तू येत नाही तर आजारी पडलाय. अरे पडलो मी जोरात. हर्ष तिकडे. हा कुठे लागलं. दाखवतो, सगळं दाखवतो. मी तिथे एवढा जोरात पडलो ना पायरीवरून. काय करडोय ग इथं इथं आता काही दुखणं तर दाखवू पण नाही शकत. काही फायनली आता घरी आलोय ना. आता खूप जास्त मला आरामाची गरज आहे. मला हाताला पायाला बाप कुठं कुठं लागले मी सांगू पण शकत नाही. मी आता आराम करतो काही. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि आपला फटीचरवाला कॉमेडी व्हिडिओ आलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, तो नक्की बघा. आपला हा व्हिडिओ झाला की एंडला तुम्हाला त्याची लिंक सुद्धा भेटणार आहे, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्ही लिंक चेक करू शकता. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आराम करतो रे भाऊ आता.